नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 3 जून 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. हा GR विशेषतः सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, पेन्शनधारक आणि शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. या GR नुसार जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने शासकीय निवासस्थान वेळेत रिकामे केले नाही तर त्याच्या पेन्शन, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटीवर काय परिणाम होईल, तसेच शासनाने कोणते नवीन नियम लागू केले आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR कशाबद्दल आहे, तर हा शासन निर्णय सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे न केल्यास किंवा त्यासंबंधीची थकबाकी असल्यास ती वसूल करण्याबाबत आहे. तसेच ना मागणी प्रमाणपत्र म्हणजे नो डिमांड सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया आणि ग्रॅच्युइटी अडवून ठेवण्याबाबत नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर महत्त्वाचा निर्णय क्रमांक 1. पूर्वी जर कार्यकारी अभियंत्याला म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर थकीत लायसन्स फी निश्चित करता आली नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युइटीमधील 10% रक्कम रोखून ठेवली जात होती. तर आता शासनाने स्पष्ट केले आहे की थकीत लायसन्स फी किंवा नुकसान भरपाई निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्याची असेल. कर्मचारी प्रत्यक्ष शासकीय निवासस्थान रिकामे केल्यानंतर ना मागणी प्रमाणपत्र सादर होताच रोखून ठेवलेली ग्रॅच्युइटी तात्काळ देण्यात येईल. नंतर महत्त्वाचा निर्णय क्रमांक 2. नो डिमांड सर्टिफिकेट देण्यासाठी 14 दिवसांची मुदत. जर सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय निवासस्थान रिकामे करून अर्ज सादर करतो तर कार्यकारी अभियंत्याने 14 दिवसांच्या आत ना मागणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. तर 14 दिवसांत प्रमाणपत्र दिले नाही तर हा GR मधील सर्वात मोठा बदल आहे. जर कार्यकारी अभियंता 14 दिवसांत प्रमाणपत्र देण्यात अपयशी ठरला तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला रोखून ठेवलेल्या अतिरिक्त ग्रॅच्युइटीवर व्याज मिळेल. हे व्याज GPF म्हणजे जनरल प्रोव्हिडंट फंड दराने दिले जाईल. तर व्याज कोणत्या कालावधीसाठी मिळणार, तर व्याजाची गणना निवासस्थान रिकामे करून ना मागणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून ते रोखून ठेवलेली अतिरिक्त ग्रॅच्युइटी परत मिळेपर्यंत केली जाईल. याचा थेट फायदा हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. नंतर महत्त्वाचा निर्णय क्रमांक 3. थकबाकी असल्यास महागाई वाढ म्हणजे डिअरनेस रिलीफ बंद होणार. जर कर्मचाऱ्याकडे लायसन्स फी, नुकसान भरपाई, जास्त काळ वास्तव्य, अनधिकृत ताबा, उपभाडेपट्टा, अपात्र व्यक्तीस निवासस्थान हस्तांतर, वीज बिल, पाणी बिल, PNG गॅस शुल्क ही थकबाकी राहिली असेल तर ही रक्कम पेन्शनधारकाच्या महागाई वाढीतून म्हणजे डिअरनेस रिलीफ मधून त्याच्या संमतीशिवाय वसूल केली जाईल. जोपर्यंत संपूर्ण थकबाकी वसूल होत नाही तोपर्यंत पेन्शनवरील महागाई वाढ दिली जाणार नाही. तसेच जर कर्मचारी निवासस्थान रिकामे करत नसेल तर दंडात्मक लायसन्स फीची वसुली पूर्ण होईपर्यंत महागाई वाढ रोखली जाईल. तर कोणाला लागू होणार, तर हा GR फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व कृषीतर विद्यापीठे, संलग्न अशासकीय महाविद्यालये, जिल्हा परिषदांचे पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारक या संस्थांनाही लागू होईल. तर सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ काय, तर या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी अनावश्यकपणे अडकून राहणार नाही. अधिकाऱ्यांवर वेळेत नो डिमांड सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी येणार आहे. शासनाच्या निवासस्थानांचा गैरवापर कमी होईल. थकबाकीची वसुली अधिक प्रभावीपणे होणार आहे आणि पेन्शनधारकांनी वेळेत शासकीय निवासस्थान रिकामे करणे आवश्यक राहणार आहे. तर मित्रांनो, 3 जून 2026च्या या GR मध्ये शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी, शासकीय निवासस्थान आणि महागाई वाढीबाबत अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.